तथाय प्रतिबोधितां भगवतां नारायणे स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीतौ व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः। वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते
क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहः स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्बसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। तेराव्या अध्यायातला 29वा श्लोक प्रकृत्येव च कर्माणि क्रियकर्माणि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. So that is what we have seen की ज्याला आत्मबोध झालेला आहे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे तो खरा म्हणजे अकर्ता असा असतो आणि जे काही कर्म घडत असतं ते प्रकृतीतून होत आहे ते प्रकृती करत आहे अशा प्रकारे तो जीवनाकडे पाहत असतो. प्रकृत्येवच कर्माणि क्रियकर्माणि सर्वशः सर्व प्रकारची जी काही कर्म होत आहेत मग ती शारीरिक स्तरावरची असोत मानसिक स्तरावरची असोत बौद्धिक स्तरावरची असोत किंवा इव्हन आध्यात्मिक स्तरावरची असोत ही सगळी जी कर्म होत आहेत ती केवळ प्रकृती करत आहे. मी फक्त साक्षी आहे मी अकर्ता आहे अशा प्रकारचा बोध आय एम नॉट द डुअर whatever is happening it is done by prakriti. All actions whether physical mental intellectual all kinds of actions are by prakriti. The one who sees thus actually sees yah pashyati sapashyati. Now when we read this shloka and all that we should keep in mind that this is what a person who is actually enlightened and who has atma sakshatkar he sees like that he experiences like that, but this should not become
व्हॉट वी जनरली कॉल एज लायसन्शियसनेस. म्हणजे हे नुसतंच वाचून बौद्धिक स्तरावर जर आपण समजलं तर ते जे काय घडत आहे ते प्रकृती करत आहे. मी अक्कर्ताच आहे, म्हणजे पाप केलं तरी सुद्धा माझा काय संबंध, प्रकृतीनुसार ते घडलं जे काय घडायचं तर. प्रकृतीनुसार माझा स्वभाव आहे. माझ्या स्वभावानुसार माझी कर्म आहेत. सो आय डोंट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर. बऱ्याच वेळा लोक असं नुसतं धरून चालत नाही तर व्यवहारात म्हणतात सुद्धा की बघा हा, माझा स्वभावच जरा भडकू आहे. आय एम व्हेरी शॉर्ट टेम्पर पर्सन अँड यू नो दॅट आय गेट अँग्री, आय एम शॉर्ट टेम्पर. सो इट इज फॉर यू टू गेट ऍडजस्टेड विथ दिस थिंग. म्हणजे हा माझा स्वभाव असल्यामुळे as if it is my birthright to get angry, and then it is for others to get adjusted. Now this is not the thing which has been told. This is called licentiousness. की तुमची खरी म्हणजे आत्मबोध वगैरे झालेलं नसतानाच जर तुम्ही असं म्हणायला लागलात की हे सगळं होत आहे ते प्रकृतीनुसारच होत आहे, माझा काय संबंध, सो पाप पुण्याचा भागीदार मी नाहीच आहे, काय जे घडलं ते घडलं, प्रकृतीनुसार घडलं. सो दॅट इज नॉट द थिंग which is told in this particular shloka. It is the experience of a person who has actually reached that stage where he is established in his self. म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्या पुरुषाकरता हे असं सगळं सांगितलेलं आहे. नॉट दॅट यू डू व्हॉट एव्हर कम्स नॅचरली टू यू. इट डझंट मीन दॅट यू फॉलो युअर नेचर ॲज इट इज. नो, इट इज नॉट लाईक दॅट. यू शुड सर्टनली चेंज इट. म्हणजे तो जो विकारात्मक असेल तर ते चेंज करायलाच पाहिजे, कारण ते सगळं क्षेत्रात होत आहे. क्षेत्रज्ञ हा त्याला प्रभावित करतोय आणि त्या शेतात आपण काय पेरायचं आणि कशा प्रकारे त्या शेतात पीक घ्यायचं हा चॉईस आपला असतो. सो इफ वी सो समथिंग विच इज पॉयझनस, only that type of crop will come there. If we sow the seeds of flowers, flowers will come. If we sow the seeds of fruits, fruits will come. So it depends upon us, so long as we are attached to the kshetra, attached to the field of action. The moment we become spirit, the moment we are atman, then we have nothing to do with whatever is happening in क्षेत्र. म्हणजे त्यावेळेला आपण फक्त साक्षी होतो. तर हा फरक चांगल्यापैकी आपण लक्षात घेतला पाहिजे या श्लोकामधला. अदरवाइज पीपल मे इंडल्ज in action and say that they are only prakritijanya, I have nothing to do with it. Certainly you have to, then you will suffer the karma siddhanta. म्हणजे जसं as you sow, so you reap. You will come under the law of karma. Only if you reach the stage of Atman, Atma Sakshatkar, then you go beyond the law of karma, and then whatever happens in Prakriti doesn't touch you. So that is the thing which should be clarified in this particular shloka. Yada bhuta pruthak bhavam ekastha anupashyati tata eva cha vistaram brahma sampadyate tata. So both these shlokas, they belong to a person who has atmanubhuti. म्हणजे जो आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे त्याची ही लक्षणं 29 आणि 30 या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत की यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती. म्हणजे जे जगामध्ये पृथकतेने आपल्याला जाणवत आहे, द व्हरायटी विच वी आर सीइंग इन द होल युनिवर्स, ही ऍक्च्युअली सीज युनिटी इन इट. actually sees, not imagines. जे जे या प्रकृतीमध्ये विविधता आहे त्या विविधतेमध्ये तो एकत्व पाहत असतो, ऍक्च्युअली पाहत असतो. तत एवच विस्तारम, आणि त्या एकत्वातूनच, ते एकत्व म्हणजेच ब्रह्म आहे, तर त्या एकत्वातूनच हा सगळा विस्तार झालेला आहे, हे सगळं अनेकत्व निघालेलं आहे, ह्याचा साक्षात्कार त्याला होत असतो. दॅट मीन्स ही सीज ब्रह्मन एव्हरीवेअर.
In the variety also he says sees the same Brahman. Everywhere he sees the same Brahman. And it should be again Atma Sakshatkar. And it should not be intellectual understanding. आणि म्हणूनच श्री रामकृष्ण परमहंस एक अतिशय सुंदर असं कथा सांगत असत की एका आश्रमामध्ये एक ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये उपनिषदांची चर्चा व्हायची आणि त्यांचे अनेक शिष्य होते आणि ते रोजच उपनिषद वाचायचे आणि त्याच्यावर चर्चा करायचे आणि मग कामाला जायचे आपापल्या जंगलामधून लाकडं घेऊन येणं वगैरे स्वयंपाक बनवणं वगैरे वगैरे वगैरे. तर त्या दिवशी सर्वम खलु इदम ब्रह्म हे जे महावाक्य आहे त्याच्यावर चर्चा झाली की एव्हरीथिंग इज ब्रह्मन ओनली. देर इज नथिंग एक्सेप्ट ब्रह्मन. व्हॉट एव्हर यू सी, म्हणजे हेच जे ह्याच्यात म्हटलेलं आहे की भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, की एव्हरीथिंग इज ब्रह्मन, देर इज नथिंग एक्सेप्ट ब्रह्मन, अशी चर्चा झाली. आणि ते एका शिष्यानी पण ते कंठस्थ केलं सर्वम खलु इदम ब्रह्मन. आणि मग तो जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये तो सुकी लाकडं सगळीकडे शोधत होता आणि त्यावेळी त्या जंगलामध्ये एक मत्त हत्ती धावत येत होता आणि ही हॅड गॉन आउट ऑफ कंट्रोल. हत्ती मत्त झालेला होता आणि त्याच्यामुळे तो त्याच्यावर जो महावत होता, म्हणजे आपण माहूत म्हणतो मराठीमध्ये, तो माहूत सुद्धा जोर जोरात ओळखत होता की अरे पळा पळा, हा हत्ती आता मत्त झालेला आहे, पळा सगळे. परंतु हा जो आजच सकाळी शिकून आलेला होता की सर्वम खलु इदम ब्रह्म, त्याने असा विचार केला की शेवटी मी ब्रह्म आहे, हा हत्ती सुद्धा ब्रह्मच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म याची प्रचिती मी का नाही घेऊ? हाऊ दॅट वन ब्रह्म विल डिस्ट्रॉय अनदर ब्रह्म. म्हणून तो तसाच उभा राहिला तिथे आणि तसाच उभा राहिल्यामुळे अर्थातच तो हत्ती त्याच्याकडे धावत आला. त्याला त्यांनी सोंडेत पकडला, गरगर गरगर फिरवला आणि फेकून दिला. आणि फेकून दिल्यानंतर एका झाडावर तो जोरात जाऊन आपटला, त्याचं कंबरडं मोडलं, बोंब मारायला लागला. आणि मग थोड्या वेळाने आश्रमातले सगळे शिष्य शोधायला आले त्याला आणि कसे तरी त्याला आश्रमात घेऊन गेले. आणि त्याला गुरुजींनी विचारलं की काय बा हे कसं काय घडलं सगळं असं? तर गुरुजी सकाळी तुम्ही जो पाठ शिकवला होतात ना त्याची प्रचिती मी घेत होतो. तुम्ही सांगितलं सर्वम खलु इदम ब्रह्म, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये गेलो. तो मग सगळा इन्सिडेंट त्यांनी सांगितला की असं झालं, मग तो हत्ती आला. मग ते गुरुजी म्हणाले अरे तो हत्ती हा ब्रह्म आहे असं तुला वाटलं, त्याच्यावर बसलेला जो महावत होता, माहूत होता, तो सुद्धा ब्रह्मच होता ना. ते ब्रह्म तुला सांगत होतं ना बाजूला हो पळ पळ पळ, त्या ब्रह्माचं तू का ऐकलं नाहीस? सो दॅट इज द थिंग. म्हणजे ओनली इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ उपनिषदिक सेंटेन्सेस और भगवत गीता मे लँड यू इन ट्रबल. इट शुड बी आत्मानुभूती. म्हणून सगळीकडे एकच पाहणं, सर्वत्र एकच पाहणं हे बौद्धिक दृष्ट्या समजून घ्यायची गोष्ट नाहीये, तर ती साक्षात्काराची गोष्ट आहे. की जसं ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा both these श्लोकास आर व्हेरी सिमिलर टू दी स्टॅन्झास फ्रॉम ईशावास्य उपनिषद. त्याच्यामध्ये असं म्हणतात की यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यती सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजिगुप्सते. एक्झॅक्टली द सेम थिंग. यस्मिन सर्वाणि भूतानि, जे जे सगळं अस्तित्व आहे, आत्मन्येव अनुपश्यती, स्वतःच्या आतमध्ये ते पाहतो. सर्व भूतेषु च आत्मानम, आणि स्वतःच्या आत्म्याला सर्व अस्तित्वामध्ये, सर्व भूतांमध्ये, सर्व जीवांमध्ये पाहतो. ततो न विजिगुप्सते, त्याला कोणत्याही प्रकारचा द्वेष त्याच्या मनात निर्माण होत नाही, कारण तोच सगळीकडे आहे. इफ आय एम देअर एव्हरीवेअर, हाऊ कॅन आय हेट माय सेल्फ? आय नेव्हर हेट एनिथिंग विच इज डन बाय मी. ओके. म्हणून स्वतःची जर जीभ आपल्या स्वतःच्या दाताखाली जर चावली गेली तर आपण दाताला दोष देऊन आता तू मला चावलंस ना आता मी तुला पाडून टाकतो वगैरे असं काही म्हणत नाही. कारण आपण असं म्हणतो जीभ पण माझीच आणि दात पण माझेच. सो हाऊ कॅन आय गेट अँग्री विथ दॅट? ओके, बिकॉज बोथ बिलॉंग टू मी ओनली. इन द सेम वे
यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजिगुप्सते. He will not have any kind of dvesha, any kind of anger for anybody, because he is actually seeing himself everywhere. So that is the shloka from Ishavasya Upanishad. So यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. So both these are telling about a person. They are the symptoms of realized soul. आत्मसाक्षात्कारी मनुष्याची लक्षणं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. Now how is that Brahman? अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. आता आत्म्याचं वर्णन केलेलं आहे की आत्मा हा अनादि आहे. सो देर इज नथिंग लाइक बर्थ अँड डेथ फॉर आत्मन. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतो यः पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. की सगळे जे बदल होत असतात ते शरीरामध्ये होत असतात. शरीराचा जन्म होतो, शरीराचा मृत्यू होतो, परंतु त्याच्यामध्ये जो आत्मा आहे त्याच्यात कसलाही बदल होत नाही. का? कारण तो अव्यय आहे. याच्यात सांगितल्याप्रमाणे आत्मानम अव्ययः अनादित्वात निर्गुणत्वात. आणि तो निर्गुण आहे. म्हणजे त्रिगुणांचा कोणताही प्रभाव त्या आत्मतत्वावर येत नाही. त्रिगुणास दे बिलॉंग टू ओनली प्रकृती. म्हणजे सत्व रज तमो गुणाचा जो हा सगळा खेळ चालू आहे त्या खेळाचा कोणताही प्रभाव आत्मतत्वावर येत नाही. इट रिमेन्स ॲज इट इज. इट इज ऑलवेज इटर्नल. इट इज ऑलवेज प्युअर. इट इज निर्गुण निराकार. हे असं ते सत्य म्हणजे आत्मने. आणि शरीर अस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. की तो खरा म्हणजे सगळ्याच शरीरामध्ये आहे. आत्मन इज एव्हरीवेअर इन द बॉडी. ओके. बट हे जे क्षेत्र आहे शरीर, इदम शरीरम कौंतेय क्षेत्र विधीयते. या शरीरात जे जे काही व्यापार चालू आहेत, या शरीरात जे जे काही चालू आहे आणि सूक्ष्म शरीरात सुद्धा जे जे काही चालू आहे त्याचा कुठचाही परिणाम न लिप्यते. इट डझंट टच हिम. इट डझंट, कोणत्याही प्रकारचा प्रभाव आत्म्यावर येत नाही. शरीर अस्थोपि कौंतेय न करोति, नॉर ही डज एनिथिंग. ही इज नॉट रिअली ए डुअर, अकर्तारम. जसं आपण पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा बघितलं की ही आत्मन इज नॉट डुईंग एनिथिंग. नायदर ही इज डुईंग एनी पाप नॉर पुण्य. ही इज देअर विदाउट. ही इज ओनली ए साक्षी. ही इज ओनली ए विटनेस. आणि त्याला न लिप्यते. कोणत्याही कर्माचा प्रभाव पण त्याच्यावर होत नसतो. कोणत्याही प्रकारचं लेपन त्याच्यावर नसतं. ओके. कारण अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मम. कारण तो आत्मनीच परमात्मन. इट इज ओनली दी ब्रह्मन. ब्रह्मन in transcendental form is Paramatman. In as immanent it is Atman. And Vedanta says Atman and Brahman is one and the same. Okay. So that Brahman is Nirguna Nirakar, and in no way, because it is in the body, in no way it has any kinds of bondages of the body, mind or intellect or Prakriti. कोणत्याही प्रकारच्या बंधनाच्या तो पलीकडे, जरी तो शरीरस्थ असला तरी. दॅट इज द थिंग विच हॅज बीन टोल्ड हिअर. इट रिमेन्स प्युअर इन स्पाइट ऑफ एनिथिंग हॅपनिंग इन द क्षेत्र. दॅट इज द थिंग विच हॅज बीन टोल्ड हिअर. हे कसं? याचं उदाहरण पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. यथा सर्वगतम सौक्ष्मात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. सगळ्या देहामध्ये असून, सगळ्या शरीरामध्ये असून आत्मा कुठच्याही प्रकारे त्याच्यावर लेपन होत नाही. इट रिमेन्स अनटच. इट रिमेन्स प्युअर. हाऊ? जस्ट एज आकाश. आकाश सर्वगत आहे.
Everywhere Akasha alone is there, space is there everywhere. In fact, the whole universe is in space only. And so many things are happening in this whole universe. So many galaxies are there, and so on and so forth. Right from atom to galaxy, space is everywhere. Even in atom, the scientists say there is almost infinite space inside the atom also. If you see relatively, the space between the electron and the nucleus is almost infinite space. If you take the size of the electron and size of the nucleus into consideration, the space which is there between electron and the nucleus is almost infinite. Okay, so इवन इन द ॲटम सगळ्या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे आकाश सर्वगता आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये किती क्रिया प्रतिक्रिया काय काय होत आहे, परंतु या आकाशात मात्र अजिबात काही फरक पडत नाही. आकाशो नैव लिप्यते, त्याच्यामध्ये कोणता प्रभाव होत नाही. नथिंग, म्हणजे या सगळी जी कर्म आहेत सृष्टीत होत आहेत, सगळ्या ज्या क्रिया सृष्टीत होत त्या कशाचाही प्रभाव आकाशावर पडत नाही. इट रिमेन्स ॲज इट इज. आणि म्हणून आपल्या इवन इनसाइड अस वी कॉल इट चिदाकाश, चित आकाश. इवन आपलं जे चैतन्य आहे ते सुद्धा आकाश तत्व. इट इज चिदाकाश विच इज देअर विच. सो दॅट चिदाकाश ऑल्सो नेव्हर चेंजेस in spite of everything happening in our body, mind and intellect and everything which is happening, our Chidakash remains pure. Okay, so that is the example which is given की आणि सगळ्या घटांमध्ये सुद्धा आकाशच असतं. So in all the jivas the Atman resides as Akasha resides in different types of vessels. म्हणून आकाशाचं उदाहरण याला दिलं जातं. Just as Akasha is infinite, the Atman and Brahman are infinite. That just as Akasha is all pervasive, Atman and Brahman are all pervasive. Just as Akash remains untouched by anything happening in the universe, Atman and Brahman also remain pure without any taint by whatever is happening in the Jivatma or whatever is happening in the Brahmanda. So that is how the example of Akasha, beautiful example of Akasha, has been given to explain Yada Sarvagatam Saukshmat. Why it is like that? Because it is so subtle. Nothing is subtlest than the Akasha itself. Saukshmat. It is so, and the Brahman is also so subtle. The Atman is so subtle that nothing can really affect it. यदा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते. सो सूक्ष्म होने के कारण, सर्वगत होने के कारण भी the akasha never gets contaminated by anything that happens inside. So also sarvasthavastito dehe tadatma nopalipyate. Though Atman is present everywhere in this kshetra, which is our body, it doesn't get tainted by all the actions done by body, mind, intellect, and so on and so forth. It remains pure. That is the thing which that is why it is possible to attain to that purity in spite of all the things which we can do in Prakriti. Okay, so that is the thing which has been told in this particular sutra. Now another example is given for explaining the same fact. यथा प्रकाशयत्येकः कृष्णं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. म्हणजे ज्याप्रमाणे यथा प्रकाशयति एकः, जसा एकच सूर्य, एकः रवी प्रकाशयति कृष्णं एंटायर लोकमिमं रवी. सर्व सृष्टीला ज्याप्रमाणे एकच सूर्य संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो, तसा एकच क्षेत्रज्ञ
संपूर्ण सगळ्या क्षेत्रांना प्रकाशित करतो. ओनली वन क्षेत्रज्ञ illuminates all the kshetras which are possible in the universe, just as only one sun illuminates the entire universe. Okay. यथा प्रकाशयत्येकः कृष्णं लोकमिमं रवि क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. तेव्हा exactly like that the kshetrajna or the kshetri, he illuminates all the kshetras together. And then one of the things which we have to understand in this is की सूर्य जेव्हा सगळ्या सृष्टीला प्रकाशित करतो तेव्हा त्या प्रकाशात काय काय घडतं त्याचा सूर्याशी किंवा सूर्यप्रकाशाशी काही संबंध नसतो. The sun doesn't say that I will illuminate only those things which are auspicious, which are virtuous, and I will not illuminate those things which are very sinful, which are unauspicious. No, he illuminates everything, auspicious, unauspicious, and all sorts of things which happen in the sunlight doesn't affect the sunlight, nor really you can see the sunlight. You know, खरं म्हणजे सूर्यप्रकाश हा दृष्टिगोचर नाहीच आहे. If we enter into the space, we can't see the light of the sun at all. We can never see the light of the sun. What we are really seeing is reflection of the sunlight. सूर्यप्रकाश जेव्हा परावर्तित होतो वेगवेगळ्या वस्तूंवरून तो परावर्तित होतो त्यावेळी त्याची आपल्याला जाणीव होते. जे आपण पाहतो ते परावर्तित झालेलं असतं. त्या परावर्तित प्रकाशाशी सूर्यप्रकाशाचा काहीच संबंध नाही. मग जर ज्या गोष्टी the things or the objects which are not auspicious, they may also reflect the same sunlight and we may feel that, oh, unauspicious things are taking place in the world. And if the objects are auspicious, again the same sunlight will reflect the same thing and we shall say, oh, this is auspicious, this is not auspicious. The sunlight itself had nothing to do with auspicious and unauspicious. Exactly like that, Atman has nothing to do with what body does, whether it is auspicious or unauspicious. It remains pure. Sunlight remains as it is. Purity of sunlight has nothing to do with the reflection of the sunlight. हे पण लक्षात घेतलं पाहिजे की whatever we are really observing is the reflection of the sunlight. आणि आपण असं म्हणतो खरं म्हणजे की सूर्य उगवला आणि त्यांनी सगळ्या सृष्टीला प्रकाशित केलं, as if it is a kriya, as if he is a doer. Surya is not, so the sun doesn't decide that now let me illuminate the whole earth. He doesn't do that. Illumination is the very nature of sun. He is illuminated at all times. It is the earth which comes sometimes in sun's illumination, sometimes it goes away, and therefore sometimes we see the sunlight, sometimes we see the darkness. Actually, he is not a karta. He is not a doer. Exactly in the same. That is why the example of the sun has been given in this to explain the example of the Atman. So Atman is also full of light. That light which we call as jnana. The light signifies the highest knowledge. Okay. And in that highest knowledge, all such things. So many times people say that if the Lord is there and if he is pure consciousness, how does he allow sin to take place on the earth, bad things happening in the earth? How does he allow? Lord is not allowing anything. Sun is not deciding whether he has to illuminate good objects, bad objects. Sun will illuminate even the more dirtiest among the dirty things, gutters and filth
and all those things sun will illuminate, and he will also illuminate the gardens full of flowers and the beauty and everything. In fact, he doesn't distinguish between, it is not for him to distinguish between good and bad, auspicious and unauspicious, beautiful and filthy. The nature itself is illumination, and whatever comes under that illumination gets illuminated, reflects it, that's all. So whatever is happening in our life is the reflection. म्हणून क्षेत्रामध्ये जे काही घडत असतं, क्षेत्रज्ञाचा तसा त्याच्याशी काही संबंध नसतो, हेच तत्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि द थिंग which has been continuously told here, that the view has to be shifted from kshetra to kshetrajna. That is the thing which we have to understand in this particular verse. यथा प्रकाशयत्येकः कृष्णं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषः भूत प्रकृति मोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम. So now the conclusion of this particular chapter is coming in the last two shlokas of this particular chapter. What is to, the first thing is discrimination between क्षेत्र and क्षेत्रज्ञ. म्हणून या अध्यायाला 13व्या अध्यायाला क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्यायः. म्हणजे the first thing which is most important, which is required, is distinguishing between kshetra and kshetrajna. And not only to distinguish or discriminate between kshetra and kshetrajna, that is matter and spirit, the field and the knower of the field. So field is kshetra, knower of the field is kshetrajna. Matter is the kshetra, spirit is the kshetrajna, prakriti is the kshetra, purusha is the kshetrajna. So the first thing is to distinguish or discriminate between kshetra and kshetrajna, and then to merge with kshetrajna and be only an onlooker, observer of whatever is happening in kshetra. So that is the thing which has been told in this particular chapter. Kshetra kshetrajna yorevam antaram jnana chakshusha. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये जो भेद आहे, जो अंतर आहे, ते कशामुळे बघायला मिळेल? ज्ञान चक्षुषा. Not with the intellectual vision. It is not intellectual vision. It must be the vision of a jnani, the enlightened being. ज्ञानचक्षु म्हणजे तिसरा डोळा जसा उघडलेला आहे, द थर्ड आय, which is able to see the reality as it is. Our eyes, they see the reality as we want to see it. Most of the things in the world which are happening, we observe it as we want to observe it and not as they are really. म्हणूनच बुद्धांनी विपश्यना सुद्धा याच्याच करता सांगितलेली आहे. विपश्यना means to see the things as they are and not color them with our own attitudes. Okay, see the things as they are. Okay, so that is the thing which yesterday also, in discussing that question which was sent by Anjali, this is the thing actually, this not to see the things which are really reported to us, but see the things as they are. That is very much important for us. आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्षेत्र क्षेत्रज्ञयोर एवं अंतरम ज्ञान चक्षुषा. सो वन whose third eye is open, ज्ञान चक्षु, ज्याचा उघडला गेलेला आहे. तो कसा उघडला जाईल? आपल्याला पहिल्या काही अध्यायाच्या पूर्वी सांगितलं तो योग साधनेमुळे. मग ती ध्यान योग साधना असेल, सांख्य योग साधना असेल, कर्मयोग साधना असेल. सो it is the spiritual practice which will lead to opening of this third eye, jnana chakshu,
आणि ते ज्ञानचक्षु उघडल्यानंतरच we can clearly discriminate between kshetra and kshetrajna, and then having discriminated that, we shall take the position of kshetrajna and only watch what is happening in kshetra and enjoy it, and not really say this is good, this is bad, this is auspicious, this is unauspicious. Just as sun has nothing to do with whatever is happening on the earth, so the Brahman, the pure consciousness, doesn't get contaminated by whatever is happening in kshetra. Okay, that is the thing, that is the key which is given to us, because whatever happens in kshetra, really it is the doer are we, the ego. So shifting it from ego to the Atman is the key which is given here. आणि ते ज्ञानचक्षु उघडल्यानंतरच ते शक्य होतं असं याच्यात सांगितलेलं आहे. सो क्षेत्रज्ञयोर एवं अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षंच ये विदुर्यांति ते परम. So that is the state of liberation. Ye viduhu, one, those who know it, those who, and knowledge means प्रचितीतून उद्भवलेलं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, not intellectual knowledge. Otherwise we shall be like that boy who says sarvam khalvidam brahma, and therefore the elephant is also Brahman, I am also Brahman. If that is the view is there, then we shall become totally miserable in this life. But actually, if we realize it with ज्ञान चक्षु, हे फार महत्वाचं सांगितलेलं आहे, then only we shall realize the self. Okay, so that is the thing which has been told in this particular chapter. So let us just have a gist of the whole chapter today, because 5-10 minutes are there with us. So this chapter really started with a very beautiful idea of kshetra and kshetrajna, where for the first time Krishna says that idam shariram kaunteya kshetram ityam idhiyate. And the starting of Bhagavad Gita is dharma kshetre kurukshetre shamayeta yuyutsava. The whole scene which Bhagavad Gita has taken is that of the Kurukshetra, which is also Dharma Kshetra, and where the battle is going on. So the first thing which he wants to tell is, it is battle outside, it is battle inside also. Now the battle is shifted for a yogi, for a sadhaka. The battle of Kurukshetra is going on within yourself. That is what Krishna is telling. It is of course going on in the Srishti everywhere, but as far as individual is concerned, the same battle, the same Kurukshetra, idam shariram kaunteya kshetram ityabhidhiyate. हे तुझं जे शरीर आहे तेच खरं म्हणजे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये, and of course it is not only physical body as we have discussed, it is the स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, किंवा उपनिषदांमध्ये सांगितलेलं पंचकोशात्मक शरीर. So the kshetra is the field. So the field has the physical body, it has the vital sheath, it has the mental sheath, it has the intellectual sheath, it has the spiritual sheath, and all the interaction which is going on in all those different levels of our being is really the vikaras which are there in the kshetra. म्हणून या क्षेत्रामध्ये the modifications which are taking place in this particular field. Now the type of modifications will depend upon the type of interactions. थोडक्यात म्हणजे पतंजलीच्या अनुसार जर म्हणायचं झालं तर हे चित्तवृत्ती कशा असतील, कोणत्या असतील, त्या क्लिष्ट असतील का अक्लिष्ट असतील. It depends upon what kind of seeds you are sowing in this field. जे संस्कार आपण या शेतामध्ये पेरणार आहोत, त्या संस्काराप्रमाणे त्या प्रकारचं पीक, त्या प्रकारची झाडं इथे उगवणार आहेत. And the quality of life will depend upon the vikaras,
the modifications that are produced in this kshetra. Okay. Now, another thing which has been told is that if we are with kshetra only, if we connect ourselves to the field only, it is possible that we forget the kshetrajna and then we become blind, exactly like Dhritarashtra had become blind. So actually Bhagavad Gita opens with question of Dhritarashtra, hmm, who is blind, and he is not only physically blind, he is really mentally, intellectually a blind person. What has made him completely blind? The total attachment to his sons, मी आणि माझा पुत्र, याच्यामुळे त्याला असं अंधत्व आलेलं आहे की इवन being a king, he is not able to see the reality, he is not able to see the justice. He was supposed to deliver the justice at that time, which is right, which is wrong, who should really be king and otherwise. And if you could see Duryodhana, who was really going by uh, going by the bad side of the verse. And Duryodhana also, just as I was telling you, की हे सगळं प्रकृतीजन्य आहे, हे प्रकृतीतूनच होत आहे. Duryodhana also was saying the same thing. There is a very famous sentence by Duryodhana. He says, "Janami dharmam nachame pravrutti, janami adharmam nachame nivrutti." I know what is dharma. I know what is righteousness. I know what is right. I know what is virtuous. मला कळतंय पुण्य काय आहे, पाप काय आहे. जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती. पुण्य हे काय आहे कळून सुद्धा मी पुण्य करण्यास प्रवृत्तच होत नाही. काय करू मी? जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. अधर्म म्हणजे काय हे मला कळतं. I know what is sin. But I can't refrain from sin. नचमे निवृत्ती. मला पाप काय हे चांगलं कळतं, कळत नाही असं नाही, पण पाप करण्यापासून मी निवृत्त होऊ शकत नाही. And what he says, why it is happening? केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियोजस्मि तथा करोमि. He is also saying the same thing which we discussed some time back. की हे सगळं प्रकृतीजन्य आहे. केनापि देवेन हृदिस्थितेन, तो असं म्हणतो की जो कोणी देव माझ्या हृदयस्थानी बसलेला आहे, यथा नियोजस्मि तथा करोमि, तो जशी मला प्रेरणा देतो तसं मी करतो. So I can't control myself, and though I am able to distinguish between virtue and vice, I can't control myself. I keep on doing something which is sinful. I can't do something which is virtuous. केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियोजस्मि तथा करोमि. तो जशी मला प्रेरणा देतो तसं मी करतो. Now what he was talking about? Was he talking about kshetrajna? No, he was talking about kshetra, because he was that deva, or the prerana srota was his ego, which is prakrutijanya. So when you get attached to kshetra, it is the ego which guides your life, and the life becomes exactly like what Duryodhana does. And that is what we have find in our own life also, that many times we say that I know that this is not good, this is harmful for my life. There are many people who drink, okay, and every time they drink they say, I know it is very bad. This is my last, before going for a drink also they say, no, this is my last. I know it is not good even physically, and I go and beat my wife and children. Really, I'm like a demon. I hate myself. परंतु संध्याकाळ झाली, वेळ झाली आणि ओढले जातात, आणि ते काय करू, माझा स्वभावच असा झालेला आहे. आय ऍक्ट अकॉर्डिंग टू, माझ्या आतून जी प्रेरणा त्याच्याप्रमाणे आय ऍक्ट. हे अंधत्व प्रकृतीकडे गेल्यामुळे, क्षेत्राकडे गेल्यामुळे येतं. आणि दॅट इज व्हॉट ही इज सेइंग, that you should be able to distinguish between kshetra and kshetrajna.
Don't hand over things to only the kshetra or the ego or the body mind complex as such. That is the type of sadhana which we have to really take up. तर आपल्यामध्ये जे जे काही विकार उद्भवतात त्याचं पहिली गोष्ट म्हणजे निरीक्षण केलं पाहिजे. The vikar may come and many times we justify it. We justify it, just as the question which was sent to me yesterday by Anjali. You should have gone through all that, and yes, we feel that we are justified if something wrong is happening. Now, hatred in no way can be justified, because hatred creates vikara in our we should do what is right, what is wrong. म्हणजे शेवटी कृष्णाने सुद्धा अर्जुनाला हेच सांगितलं की माम अनुस्वर युद्धच. Krishna never told that you should not fight, because he wanted हे दैवासुर संपत. आपल्या आतमध्ये हे जे युद्ध चालू आहे वैयक्तिक स्तरावर, आपल्यामध्ये दुर्योधन आहे, आपल्यामध्ये दुःशासन आहे, आपल्यामध्ये सुद्धा कौरव आहेत आणि पांडव आहेत, आणि आपल्यामध्ये युद्ध चालू आहे. आणि हे दैवासुर संपत विभाग योग नावाचा 16वा अध्याय आहे. तसंच हे खरं म्हणजे युद्ध चालू आहे. सो द टाइप ऑफ लाईफ, द कॅरेक्टर विच वी विल हॅव डिपेंड्स अपॉन विच साइड विच वी टेक. म्हणून हे हे जे क्षेत्र आहे ते धर्मक्षेत्र व्हावं की कुरुक्षेत्र व्हावं, इट इज अवर ओन डिसिजन. वी हॅव टू टेक दॅट डिसिजन व्हेरी केअरफुली. इफ वी आर गोइंग फॉर धर्मक्षेत्र, द बिहेवियर हॅज टू बी डिफरंट. If it is Kurukshetra, the behavior will be different. So that is the first thing which we have to understand. It is solely our choice. And then we start justifying unconsciously all sorts of things which could be which could be vikaras. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपल्या निदर्शनात येतात, I don't say that we should be like stones and we should have blind eyes toward everything which is happening in the world and do not do anything, but really meditate upon him, absorb it, and do the thing which is just, which should not originate from hatred. Okay, त्यावेळेला जे कर्तव्य कर्म असतं. म्हणून शेवटी कृष्ण सुद्धा अर्जुनाला असं म्हणतो, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. खरं म्हणजे हे पार्था, या तिन्ही लोकांमध्ये मला काहीही कर्तव्य नाहीये. खरं म्हणजे काहीही कर्तव्य नाहीये मला. बट स्टील आय ऍक्ट. वाय? फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ दी सनातन धर्म. दॅट्स ऑल आय हॅव कम. धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. That is what he is telling. So we have to be very careful as far as our individual being is concerned. If you are really concerned about quality of your own life, how you have to lead and how you have to influence others also, you have to be very careful, very delicate in observing the things around, taking the right decision, and then act which is righteous. ते धर्मक्षेत्र असलं पाहिजे. त्या धर्मक्षेत्रामध्ये युद्ध सुद्धा असलं पाहिजे, पण ते धार्मिक युद्ध असलं पाहिजे, अधार्मिक नसलं पाहिजे. इट शुड नॉट ओरिजिनेट फ्रॉम हेट्रेड. इट शुड नॉट ओरिजिनेट from all sorts of cook stories and all those things which we find. So we should be very careful about the media reports. That is what I have written also, that many times in order to increase their TRP and all, म्हणजे सत्य हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि जे सत्य असेल ते खरोखरच सत्य असेल, तर तुझा अन्याय असेल, जर तो अधार्मिकता असेल, we should do everything. We should really help establish dharma there, but not to get carried away by whatever and howsoever comes to us, because not only आपल्या मनामध्ये त्याच्यामुळे विकार निर्माण होतील, आपली our own sadhana will get deteriorated. And then if we ourselves get deteriorated, how we are going to influence others in the right way? So if you really want that we should influence others around us in the right direction, in the right way, we should really purify ourselves, and sadhana is the only way. So we should be very careful about
that part of it also. So this was a beautiful chapter, Kshetra Kshetrajna Vibhaga Yogo Nama, त्रयोदशोध्यायः. आणि पुढचा जो चतुर्दशोध्याय आहे, उद्यापासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत. आणि देअर द ब्युटी ऑफ दॅट इज नाउ व्हेरी प्रिसाइसली या प्रकृतीमध्ये जे त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणाचा खेळ कसा चालतो आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हे कसं बदलत जातं. शारीरिक स्तरावर हे त्रिगुण कसे काम करू शकतात, मानसिक स्तरावर कसे काम करतात, बौद्धिक स्तरावर कसे काम करतात आणि त्याच्यामुळे आपली गती कशी होते. हाऊ दे डिसाइड अवर फ्युचर फ्रॉम द स्पिरिच्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू. It is very beautifully discussed and decided in this chapter 14, which is Gunatraya Vibhaga Yogo Nama. तर चतुर्दशोध्याय आपण उद्यापासून त्याला सुरुवात करणार आहोत. So well, we shall stop here for the day as we have finished the chapter. I shall end with Om Asatoma Sadgamaya as usual, and if there are some people who want to come and say hello or ask something, we can really do it with permission from our hosts and all that. So Asatoma Sadgamaya आपण म्हणूया. Om Asatoma Sadgamaya Tamasoma Jyotirgamaya Mrityormamrutam Gamaya. Om Shanti Shanti Shanti. Hari Om Tat Sat. Hari Om Tat Sat. Hari Om.